पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। भोक्तारम यज्ञ तपसाम सर्वलोक महेश्वरम। सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमृच्छति। हरिः ओम तत्सदिति। श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे संन्यासयोगो नाम पंचमोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज चरणारविंदार्पणमस्तु। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने आपण श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायाचा विचार करत असताना आता सांगतेच्या श्लोकापर्यंत आलेलो आहेत। या अगोदरच्या श्लोकामध्ये भगवंताने सूत्ररूपाने ज्ञानाच्या समीप असणारा ध्यानयोग नावाचा मार्ग, या मार्गाचं भगवंताने सूत्ररूपाने उच्चारण आपल्यासमोर केलं आहे की जो व्यक्ती कामक्रोधाने रहित आहे, आपल्या इंद्रियावर अंतकरणावर संयम केलेला आहे आणि आत्मस्वरूपाचं ज्याला यथार्थ प्रमाणाने अबाधित असं ज्ञान झालं, ज्या ज्ञानामध्ये संशय नाही, कोणत्याही प्रकारची विपरीत भावना नाही, त्याला सर्वतः म्हणजे या लोकामध्ये सुद्धा ब्रह्मलोकाचीच प्राप्ती आहे जिवंत असेपर्यंत। आणि देहपात झाला की त्याला विदेह कैवल्य ठरलेलंच आहे। याचा अर्थ जिवंत असेपर्यंत जीवनमुक्त आणि देहपात प्रारब्धाने झाला की तो विदेह कैवल्याचा अधिकारी, असा 26व्या श्लोकामध्ये भगवंताने विचार सांगितला। पण या विदेह कैवल्याला किंवा जीवन मुक्तीला प्राप्त करण्याचा अधिकार संपादन करत असताना शास्त्रामध्ये काही साधनं सांगितली आहे। त्यामध्ये काही बहिरंग साधन आहे तर काही अंतरंग साधन आहे, जी ज्ञानासाठी दूरची आहेत पण ज्ञानासाठी आवश्यक आहे, त्याला बहिरंग साधन असं म्हणतात। जसं की कर्म आणि उपासना यांनी साक्षात मोक्ष नाही मिळत, परंतु ज्ञानासाठी लागणारी अंतकरणाची शुद्धी कर्माने होते, कारण मल नावाचा दोष कर्म घालवतं। ज्ञानासाठी अंतकरण स्थिर लागतं, तर तो विक्षेप घालविण्याचं कार्य उपासना करते, म्हणून कर्म आणि उपासना बहिरंग साधन आहे आणि ब्रह्मज्ञान किंवा श्रवण अत्यंत अंतरंग साधन आहे। असा साधनामध्ये 2 प्रकारचा विचार, एक बहिरंग साधन आणि एक असणारं अंतरंग साधन। त्या ज्ञानासाठी अत्यंत अंतरंग असणारं आता ध्यानयोग नावाचं साधन आहे। म्हणून तर वेदांत शास्त्राचा अधिकारी कोण, तर या बाबतीमध्ये 2 प्रमाण ठरलेले आहेत। एक, ज्याला सगुण साक्षात्कार झाला तो ब्रह्मज्ञानाचा किंवा वेदांत शास्त्राचा अधिकारी आहे, आणि ज्याला योगाचा समाधी प्राप्त झालेला आहे चांगदेव महाराजांप्रमाणे, तर तो वेदांत शास्त्राचा तत्वज्ञानाचा अत्यंत जवळचा अधिकारी आहे। म्हणजे सगुण परमात्म्याचा साक्षात्कार असेल तर त्यालाही ब्रह्मज्ञान होतं, आणि योगाचा ज्याला समाधी प्राप्त झालेला आहे त्याला सुद्धा ब्रह्मज्ञान प्राप्त होतं। हे 2 अधिकारी प्रतिपादन केलेले आहे। याचा अर्थ काय झाला, ध्यान योग किंवा योग मार्ग, ज्याला आपण अष्टांग योग असं म्हणतो, तो सुद्धा ज्ञानप्राप्तीचा जवळचा मार्ग असल्यामुळे भगवंताने 27व्या 28व्या श्लोकामध्ये याचं प्रतिपादन केलं आहे की योग मार्गाची साधना करणारा साधक आपल्या देहामध्ये साधना जेव्हा तो करतो तेव्हा बाह्य असणारे जे विषय त्यांना बाहेरच त्यांचा त्याग करतो। जर हे विषय कायम अंतरंगातले असते ना, तर जीवाला विषयांचा त्याग कधीच करता आला नसता। ज्या अर्थी विषयांचा त्याग करता येतो याचा अर्थ ती गोष्टी आगमापायी आहे,
आणि आपलं स्वरूप नाही. उदाहरणार्थ, आपण अंगावर अंगरखाचे कपडे परिधान करतो. कपडे जर हे आपलं स्वरूप असतं शरीराचं, तर त्याचा त्याग आपल्याला करता आला नसता. ते आपल्यापेक्षा वेगळे आहे म्हणून ते परिधानही करता येतात आणि त्यांचा त्यागही करता येतो. तसा त्वचेचा त्याग करता येत नाही, कारण त्वचा ही शरीराला स्वभावतः मिळालेली आहे. याच्याही पुढे जर आपण जाऊन बसलो तर अंतःकरणामध्ये असणारे विषय याचा त्याग का घडतो? कारण विषय हा आपलं स्वरूप नाही, या विषयापेक्षा आपण वेगळे आहोत. म्हणून तर तिसऱ्या अध्यायामध्ये म्हटलं ना, इंद्रियानी परान्याहु इंद्रियभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धिर यो बुद्धी परतस्तु सहा. परमात्म स्वरूप हे सगळ्यापेक्षा वेगळं आहे. म्हणून बाह्य असणाऱ्या विषयांचा अंतरंगामध्ये चिंतन न करणं हाच त्या विषयाचा बाहेर त्याग करणं आहे. यानंतर 2 भ्रुकुटींच्या मध्यभागी अज्ञानचक्रामध्ये आपल्या चक्षुरेंद्रियाला तो स्थापित करतो किंवा प्राण आणि अपान यांना तो एक रूप करतो की जो आपल्या नासिका इंद्रियांच्याद्वारे शरीरामध्ये जाणं येणं करतो आहे. यानंतर ज्याने आपलं मन, इंद्रिय, बुद्धी संयमित केलेले आहे, जो ईश्वर स्वरूपाचं मनन करतो आणि मोक्षाच्या पलीकडे आपल्याला काहीच प्राप्तव्य नाही, यामुळे ज्याच्या जीवनातल्या सगळ्या इच्छा, भय आणि क्रोध निघून गेलं, असा साधक कायमचा मुक्त आहे. यस सदा मुक्त एव सहा. जेव्हा तो या योग साधनेनं आपलं मन प्राण किंवा पवनाच्या द्वारे चिदाकाशामध्ये लयाला घेऊन जातो, अर्थात जसं मिठाचा खडा समुद्राशी एकरूप झाला की तो आता वेगळेपणाने राहत नाही. मिठाचा खडा जोपर्यंत वेगळा आहे तोपर्यंत त्यामध्ये खारटपणा आहे, काठिण्य आहे आणि पांढऱ्या शुभ्र वर्णाचा वर्णसुद्धा आहे. पण जेव्हा तो समुद्राशी एकरूप होतो, लयाला जातो, तेव्हा आपलं काठिण्य, आपला शुभ्र वर्ण आणि आपल्या ठिकाणी असणारा खारटपणा या सगळ्यांचा परित्याग होतो. तसं आपल्या चिदाकाशात म्हणजे आत्मस्वरूपामध्ये जेव्हा हे मन योग साधनेनं लयाला जातं, मन मनपणानेच राहत नाही आणि मनच मुख्य संसाराला कारण आहे. आपण जेव्हा गाढ झोपेमध्ये जातो तेव्हा आपलं मन लयाला जातं, तर संसार नाही बघा तिथं. खरं तर असं आहे, मन जागं झालं तर संसार आहे आणि मन जर जागं नाही झालं तर संसाराचा अभाव आहे. किंबहुना मन मनावर नसेल तर आपल्याला शरीराच्या वेदनासुद्धा सतावत नाही. जागृतीमध्ये एखाद्याचं ऑपरेशन झालेलं असतं, शरीराला चिरफाड केली, टाके दिलेले असतात, त्याला वेदना होतात प्रचंड आणि त्या वेदना शमन होण्यासाठी वेदनाशामक औषधं दिली जातात. पण जेव्हा व्यक्तीला झोप लागते तेव्हा ऑपरेशन नाही का झालेलं आहे, वेदना नाही का, वेदना पण आहे, पण वेदना ग्रहण करणारा अंतःकरण किंवा मन ते मात्र आपल्या स्वरूपामध्ये अज्ञानाच्या वृत्तीमध्ये झाकलेलं आहे. म्हणजे अज्ञानामध्ये सुद्धा मन गेलं तरी जीवाला वेदना नाही किंवा संसार नाही, आणि तेच मन आत्मस्वरूपामध्ये लयाला जर गेलं तर मग कुठे वेदना आहे, संसार नाही. म्हणजे अज्ञानामध्ये लयाला गेलं तरी वेदना नाही, आत्मस्वरूपामध्ये लयाला गेलं तर समाधी आहे तेव्हाही वेदना नाही. आणि त्या मनाचा ब्रह्मज्ञानाने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बाध झाला तर मग संसार नाही हे वेगळं सांगण्याची गरज नाही. म्हणून मन लयाला गेलं किंवा आत्मस्वरूपामध्ये मनाचा बाध झाला आणि ब्रह्मज्ञान झालं की ब्रह्मवेद ब्रह्म एव भवती नस पुनरावर्तते नस पुनरावर्तते. पुन्हा तो संसाराला प्राप्त होत नाही. याला अज्ञानाचं आणि अज्ञान कार्याचं बंधन सुटणं त्याला मुक्त अवस्था म्हणतात. जेत हे संसार चित्र उमटे तो मनोरूपपट फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. ज्ञानोबाने उदाहरण देतात, ज्याप्रमाणे आकाशाचं प्रतिबिंब पडायला सरोवरातलं पाणी कारण आहे किंवा आपलंही प्रतिबिंब पाण्यामध्ये पडण्यासाठी सरोवरातलं पाणीच कारण आहे, पण त्या सरोवरातल्या पाण्याची जर आटणी झाली तर आता आकाशाचं किंवा आपलं प्रतिबिंब जसं त्या पाण्यामध्ये दिसू शकत नाही
तसं संसार दिसायला कारणच मन आहे. मन नावाच्या पटावर, वस्त्रावर या संसाराचं चित्र उमटतं आणि ते मनच लयाला गेलं तर आता संसार कुठं आहे? संसार निवृत्त झाला तर वेगळी परमात्मा प्राप्ती करायची सुद्धा गरज नाही. का बरं? कारण मुळामध्ये जीव हा परमात्मा स्वरूपच आहे. फक्त भ्रांती निवृत्त करावी लागते. एकदा भ्रम निवृत्त झाला की स्वरूपाची प्राप्ती ठेवलेलीच आहे. जसं शेवाळ दूर केलं, पाणी वेगळं काय प्राप्त करायचं? पाणी प्राप्तच आहे. फक्त आगंतुक असणारं शेवाळ ते दूर करावं लागतं. तसं मन हे मुळात संसाराला कारण आहे आणि त्या मनालाही कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. अज्ञान आणि अज्ञानाचं कार्य जर निवृत्त झालं तर ज्ञानोबराय म्हणतात तैसे मन एथ मुदल जाय. मग अहम भावाधिक के आहे. आता अहम भाव, मम भाव, आसक्तीचा भाव कुठून टाळणार आहे? मनोनी शरीरामध्ये असतानाच ब्रह्म होये, तो ब्रह्म होतो असं म्हणावं लागतं. मुळामध्ये तो ब्रह्म असतोच, फक्त व्यवहार करावा लागतो. तो आता ब्रह्म झाला, तो ब्रह्म स्वरूपाला प्राप्त झाला. मुळात तो तेव्हाही ब्रह्मच होता, पण स्वतःला ब्रह्म समजत नव्हता. सिंहाचा छावा मेंढ्यांच्या कळपात आला, तो सिंह नव्हता का? तेव्हाही तो सिंहच होता, पण स्वतःला संगतीमुळे मेंढ्याच्या कळपात गेल्यामुळे तसं समजत होता. किंवा एखाद्या ब्राह्मणाला भूतबाधा झाली तर तो स्वतःला वेगळं समजतो, तेव्हाही तो ब्राह्मणच होता, फक्त स्वतःला वेगळं समजतो. किंवा एखादा व्यक्ती बाजारामध्ये हरवला, तो म्हणतोय लोकांना मी हरवलो, मी हरवलो, तेव्हाही तो सापडलेलाच होता, फक्त त्याला भ्रम झाला. भ्रम निवृत्त झाला की स्वरूपाची प्राप्ती करावी लागत नाही. स्वरूप नित्य प्राप्त आहे. म्हणून वेदांत शास्त्रामध्ये प्राप्ताचीच प्राप्ती असा सगळा विचार आहे. अप्राप्ताची प्राप्ती नाही घडत. जे मूळचं कायमचं प्राप्त आहे तेच प्राप्त होतं आणि जे आगंतुक आलेलं आहे ते निवृत्त होतं. मन नावाचा पट फाटला की संसार चित्र उमटतं, तो संसारच निवृत्त होतो. मग अहम भाव, मम भाव राहत नाही. म्हणून शरीरामध्ये असतानाच तो अनुभवी म्हणजे ज्ञानी महात्मा ब्रह्म होये. ब्रह्मैव सन ब्रह्मापेती, ब्रह्म असतानाच ब्रह्म होतो. पण कोणत्या परमात्मा स्वरूपाचा तो अनुभव घेतो? अनुभवी तो सांगितलं ना शब्द, तर अनुभव म्हणजे ज्ञान. कोणतं ज्ञान त्याला प्राप्त होतं? 29व्या श्लोकामध्ये सांगतात, भोक्तारं यज्ञ तपसां सर्व लोक महेश्वरम सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांतिम रुच्छती. रुच्छती नाम प्राप्नोती, तो प्राप्त करतो शांतीला. कुणाला जाणतो? माम ज्ञात्वा. भगवान म्हणतात तो मला जाणतो. तुम्हाला जाणतो म्हणजे तुम्ही कोण आहात? तर भगवान म्हणतात मी कसा आहे. माम शब्द आला की नाही? मला जाणतो पण मी कसा आहे? यज्ञ तपसाम भोक्तारम. जगामध्ये जेवढे यज्ञ घडतात, जेवढी तपसाधना केली जाते, या तपसाधनेचा यज्ञाचा कर्ताही मीच आहे आणि देवता रूपाने त्या यज्ञाचं अधिष्ठान किंवा फल प्रदान करणारा भोक्ता किंवा फल देणारा सुद्धा मीच आहे. व्यापक असल्यामुळे सगळ्या यज्ञाचा कर्ता आणि अधिष्ठान रूपाने असणारा भोक्ता. कारण आपण यज्ञामध्ये हवन केलं तर अग्नीच्या मुखाद्वारे ते देवतापर्यंत जातं ना. अग्निमुखी हवन केलं की अग्नी हे देवतांचं मुख आहे आणि त्या अग्निमुखात टाकलं काही आहुती तर अग्नीच्या द्वारे ती देवतांना मिळते. इंद्राच्या नावाने मिळाली की इंद्राला मिळणार. पण खऱ्या अर्थाने पाहिला तर भगवान म्हणतात मी सकळा यज्ञांची आधी, या यजना मीच्या अवधी. पण दुर्बुद्धी लोक हे मला जाणत नाही, पण सगळ्या यज्ञांचा भोक्ताही मीच आहे आणि तपाचाही भोक्ता मीच आहे. तेवढंच नाही, सर्व लोक महेश्वरम. सर्व लोक, लोक शब्दाचे 2 अर्थ होतात. लोकस्तु भुवने जने, 14 भुवन त्यालाही लोकच म्हणतात आणि जे जन्माला येतात त्यांनाही लोक असं म्हटलं जातं. या सगळ्या लोकावर ज्याची सत्ता आहे म्हणून महांतम ईश्वरम, त्याला महेश्वर असं म्हणतात. सर्व लोक महेश्वरमही नियामक मीच आहे. म्हणून जो व्यक्ती जे कर्म करतो
त्या कर्माचा परमात्मा फल प्रदान करणारा महेश्वर आहे. असं भगवंताच्या मनात आलं की कोणतं तरी फल प्रदान करायचं तर देवाकडे विषमता येईल किंवा निर्गुण्य नावाचा दोष येईल, पण तसं नाही घडत. प्राणी कर्म सापेक्ष परमात्मा फलदाता महेश्वर म्हणतात नियामक आहे. सर्व भूतानाम सुहृदम, सर्व प्राणी मात्रांचं उपकार करणारा, कल्याण करणारा, पण ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची प्रत्युपकाराची देवाला अपेक्षा नाही. जो सर्वावर उपकार करतो पण त्यामध्ये स्वार्थ भावना ठेवत नाही त्याला सुहृद असं म्हणतात. बरं, मित्र वेगळा आहे, सखा वेगळा आहे, सुहृद वेगळा आहे. मित्रामध्ये आदान प्रदान होतं. सखा दोन शरीरातला प्राणी एक असतो त्याला सखा म्हणतात. आणि सुहृद तो आहे की जो प्रत्युपकाराची अपेक्षा न करता समोरच्या व्यक्तीचं कल्याण करतो. सगळ्या प्राणी मात्रांचं कल्याण करणारा मी आहे. म्हणून देवाच्या प्रत्येक कृतीमध्ये जीवावर केली जाणारी कृपाच आहे. फक्त जीवाला ती लक्षात येत नाही, हा भाव वेगळा आहे. नाहीतर देवाची कृपाच आहे सगळी. असा सगळ्या प्राणी मात्रांचं कल्याण करणारा ज्ञात्वा माम, त्या मला जाणून. पण कसं जाणतो? परोक्ष रूपाने नाही जाणायचं. तो परमात्मा कुणीतरी वेगळा आहे, दूर आहे असं जाणलं तर त्यामध्ये शांतीची प्राप्ती नाही होत. तो परमात्मा मीच आहे असं अपरोक्ष रूपाने किंवा आत्मत्वाने जाणायचं आहे. यज्ञ तपांचा भोक्ता, सकळ लोक महेश्वरम, सर्व प्राणी मात्रांचं प्रत्युपकार निरपेक्ष कल्याण करणारा असा परमात्मा तो माझाच आत्मा आहे असं जर जाणलं अपरोक्ष रूपाने तर सर्व संसाराची निवृत्ती होणं याला म्हणतात शांती. आणि सर्व शांती त्याला प्राप्त होते. इतकं मोठं महान फळ सांगितलं. म्हणजे 29व्या श्लोकामध्ये ज्ञान सांगितलं आणि त्या ज्ञानाचं साधन म्हणून मागच्या 2 श्लोकामध्ये योगशास्त्राचा सूत्ररूपाने देवाने विचार सांगितला. आता जे सूत्ररूपाने सांगितलं आणि ज्या साधनेचं एवढं मोठं फल आहे, शांती प्राप्त होणं किंवा ज्ञानाला समीप असणारं ते साधन आहे, त्यावरच भगवान परमात्म्याला भक्तराज अर्जुन विस्ताराने सांगावं अशी प्रार्थना करणार आहे. अशा प्रकारे श्रीमद भगवद्गीता ही उपनिषद आहे, ब्रह्मविद्या प्रतिपादन करणारं योगशास्त्र. आणि त्यामधील श्रीकृष्ण अर्जुनाच्या संवादातून प्रगट झालेला हा संन्यास योग नावाचा 5वा अध्याय समाप्तीला प्राप्त होतोय. यावर ज्ञानोबाऱ्या स्पष्टीकरण करतात. आम्ही मागाहन सांगितले, जे देहीची ब्रह्मत्व पावले, ते येणे मार्गे आले म्हणून या. यामध्ये मार्ग कथन केलाय बघा. आम्ही मागाहन सांगितले, भगवंताने हा भाव 2दा प्रतिपादन केला आहे. 24व्या आणि 25व्या श्लोकामध्ये सयोगी ब्रह्मनिर्वाणम ब्रह्मभूतोदि गच्छति किंवा लभन्ते ब्रह्मनिर्वाणम. 26व्या श्लोकामध्ये अभितो ब्रह्मनिर्वाणम किंवा मग 28व्या श्लोकामध्ये या सदामुक्त एव सहा असं म्हणून आम्ही मागच्या काही श्लोकामध्ये जे सांगितलं ना, काय सांगितलं? या महापुरुषांनी अशी काही साधना केली की त्या साधना करता करता देहामध्ये असतानाच ब्रह्मत्व पावले, ब्रह्मस्वरूपाला ते प्राप्त झाले. या देहामध्ये सगळं मिळवता येतं, फक्त मनुष्य देहात बरं. बडा भाग मानुष्य तन पावा किंवा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. त्यांना मिळाला नाही, पण या देहाची किंमत मात्र चांगली कळाली. म्हणून ते देवाला प्रार्थना करतात की मृत्यूलोकी व्हावा जन्म. या पदाचा अर्थ करत असतानाचा अर्थ करायचा मृत्यूलोकी व्हावा मनुष्य जन्म आम्हा. कारण बाकीच्या देहाची ते अपेक्षा नाही करणार. नाहीतर मग मृत्यूलोकामध्ये बैलाचा पण जन्म आहे. मग स्वर्गातले अमर जर म्हणेल की मृत्यूलोकामध्ये आम्हाला बैलाचा जन्म, तर या बैलाच्या जन्मापेक्षा स्वर्गातला देह कितीतरी चांगला आहे ना. ती अपेक्षा नाही करणार. कोणताही व्यक्ती, एखादा व्यक्ती मंत्री पदावर गेला तर तो म्हणतो का मला सरपंच करा? नाही म्हणत, कारण ते कनिष्ठ पद आहे. पण देवाला हे माहिती की स्वर्गात कीर्तन भजन नाही करता येत, ते मनुष्य देहात करता येतं.
म्हणून मृत्यू लोकातला उत्तम देह त्या देहाची ते अपेक्षा करतात. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. मनुष्य देहामध्ये सगळं मिळवता येतं. या देहामध्ये ब्रह्मदेवही होता येतं आणि ब्रह्मस्वरूपही होता येतं. दोन्हीत फरक आहे बरं. ब्रह्मदेव सत्यलोकाचा मालक आहे, सृष्टी निर्मिती करतो, ईश्वराचाच एक भाग आहे, त्याला ब्रह्मदेव म्हणतात. आणि त्या ईश्वराचंही अधिष्ठान त्याला निरपेक्ष परब्रह्म म्हणतात. ते ब्रह्मही होता येतं. इथं साधक हा उच्च आहे, फार उच्च अधिकारी, म्हणून ते देहीची ब्रह्मत्व पावले. देहामध्ये असतानाच ब्रह्मरूपाला ते प्राप्त झाले. दिसतात देहामध्ये, पण मुळामध्ये आत्मज्ञानाने स्वरूपदृष्ट्या ते मात्र ते 9व्या अध्यायामध्ये ओवी बघा, ते वर्तत दिसती देही परी ते देही ना माझ्या ठाई आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे. वर्तन करताना ते देहात दिसतात, पण तत्वतः मात्र स्वरूपामध्ये असतात. विहिरीमध्ये किंवा मातीच्या एखाद्या घटामध्ये चंद्र प्रतिबिंबित झाला तर माणसं काय म्हणतात, बघा ना चंद्र पाण्यात पडला. चंद्र पाण्यात पडलेला नसतो, चंद्राचं प्रतिबिंब पाण्यात पडलेलं असतं आणि आपल्याला असं वाटतं की ते चंद्रच पाण्यात पडला. मुळामध्ये असं आहे, पाण्यामुळे चंद्राचं प्रतिबिंब सुद्धा ओलं होत नाही, तर चंद्र कधी ओला होणार आहे? प्रतिबिंब दिसतं की नाही. म्हणून पाण्यातलं प्रतिबिंब फक्त दिसण्यापुरतं आहे, पाणी त्यावर कोणताही कलंक लावू शकत नाही. तसा हा महात्मा शरीरामध्ये दिसण्यापुरता आहे अस्तित्वाने, नाहीतर शरीरातले विकार त्याला स्पर्श सुद्धा करत नाही. जसा पाण्यातला चंद्र मूळ आकाशामध्ये स्थित आहे, तसा हा महात्मा मूळ आपल्या परब्रह्म स्वरूपामध्ये कायमचा स्थित आहे. म्हणून जे देहीची सामान्य लोक पाहतात म्हणून उपाधीच्या भागाने देहात आहे, आणि स्वरूपाने पाहिलं तर ब्रह्मरूपातच विद्यमान आहे. देहीची ब्रह्मत्व पावले कशामुळे? ते येणे मार्गे आले म्हणून या. जो पाठीमागे साधना मार्ग सांगितला, अष्टांग योगाचा मार्ग, खरं तर मार्ग 3-4 प्रकारचे आहे. ज्ञान मार्ग, योग मार्ग, उपासना मार्ग आणि कर्म मार्ग. यातले काही साक्षात आहे, काही परंपरेनं आहे. ज्ञान मार्ग साक्षात आहे, कर्म उपासना परंपरेचा आहे आणि योग मार्ग अत्यंत जवळचा आहे. त्या ध्यान योगामध्ये नितिध्यासन असं सांगितलेलं आहे, पण ते श्रवण मनन नितिध्यासन, नितिध्यासनालाच ध्यान असं म्हणतात. ते ज्ञानातलं ध्यान आहे. बाकीची ध्यानं काही वेगळ्या प्रकारचे आहे, पण इथं विचार तत्वज्ञानाचा असल्यामुळे ते येणे मार्गे आले, आपण ते मार्ग लावून घ्यायचे. ज्ञान मार्गाने आला तर साक्षात प्राप्ती आहे. ज्ञान मार्गाचा उत्तम अधिकार करायचा असेल तर ध्यानयोगाचा मार्ग आहे. त्याच्याही अगोदर मलविक्षेप असेल तर मग कर्म उपासना मार्ग. येणे मार्गे आले म्हणून या देहीचे ब्रह्मत्व पावले. या मार्गाने ते आले म्हणून देहात असतानाच ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाले. कोणता मार्ग आहे पुढे सांगतात. आणि यमनियमांचे डोंगर, अभ्यासाचे सागर, क्रमोनी हे पार पातले ते, तीही आपण पे करुणी निर्लेप, प्रपंचाचे घेतले माप, मग साच शांतीचे चिरूप होणे ठेले, ऐसा योग युक्तीचा उद्देश, जेथ बोलिला ऋषिकेश, तेथ अर्जुन सुदंश म्हणून चमत्कारला. या सगळ्या ओव्यांचा एकत्र विचार आहे. आता साधना करायची म्हटलं की साधनामध्ये कष्ट आहे. असं कधीच नाही घडत की एखाद्या जीवाने इच्छा केली आणि इच्छित फल त्याला इच्छा केल्याबरोबर प्राप्त झालं. तो का कल्पतरू आहे का? त्याला साधना प्रयत्न करावे लागतात. मग या जन्मात करा, नाहीतर मग मागच्या जन्मामध्ये केली असेल तर या जन्मात आयतं मिळतं. पण साधना केल्याशिवाय मिळत नाही, तेवढंच खरं आहे. प्रयत्नानेच मिळतं, केवळ इच्छेने प्राप्त होत नाही. मग त्यांनी योग मार्गाची साधना केली. मग योग मार्गामध्ये काय काय आहे? 8 अंगाचा समावेश आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे 8 अंग आहे. त्या 8 अंगामध्ये सुद्धा काही प्रकार आहे. बाकीच्यामध्ये एवढे प्रकार नाही.
आसनातही प्रकार आहे, प्राणायामातही प्रकार आहे. तसे 5 प्रकारचा यम आणि 5 प्रकारचा नियम असे त्यामध्ये प्रकार आहे. आता यम लोकातला यम तो इथं नाही घ्यायचा. इथं अष्टांग योगातला यम घ्यायचा. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हा 5 प्रकारचा यम आहे. त्यानंतर शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हा 5 प्रकारचा नियम आहे. साधना करावी लागते सगळी. काया वाचा मनाने कोणाची पीडा न करणं अहिंसा. मनात आहे ते वाणी त्याला सत्य म्हणतात, यथार्थ बोलणं. अस्तेय चोरी न करणं. जागृती स्वप्न सुषुप्ती अवस्थेत अष्टभोगांचा परित्याग ब्रह्मचर्य. आणि आवश्यकता असेल तेवढं संग्रह, बाकीचा त्याग हा अपरिग्रह. हा झाला 5 प्रकारचा यम. त्यानंतर अंतर्बाह्य शुद्धता, शौच, प्रारब्ध प्राप्त मिळतं त्यामध्ये संतोष मानणं, समाधान. शौच, संतोष, तप, कायिक वाचिक मानसिक शुद्धीकरण त्याला म्हणतात तप. स्वरूपाच्या प्राप्तीकरता ग्रंथाचं अध्ययन ते आहे स्वाध्याय. आणि ईश्वराची आराधना करणं ईश्वर प्रणिधान. 5 प्रकारचा यम, 5 प्रकारचा नियम. आणि हा सोपा नाही. ज्ञानोबा म्हणतात अयम नियमाचे डोंगर फार मोठे आहे. ते उच्चारण करायला, व्याख्या सांगायला 2-4 मिनिटात होऊन जातात, पण त्याचा अनुष्ठान करायला संपूर्ण जीवनही जातं. म्हणून यम नियमाचा डोंगर आहे, डोंगर. याचा अर्थ अभ्यास मोठा आहे. यानंतर वारंवार आपली वृत्ती परमात्माच्या आकाराची करणं किंवा वारंवार हे अनुष्ठान करणं याला अभ्यासाचे सागर म्हणतात. जसा सागर पोहून जाणं अथांग असल्यामुळे दम लागतो, तसा हा अभ्यास करत असताना साधक थकून जातो, पण तो अभ्यास केलाच पाहिजे. यमनियमाचे डोंगर, अभ्यासाचे सागर, क्रमोनी हे सगळं अनुष्ठान करून याची क्रमणा करून पार ते पातले. पार म्हणजे सगळ्यात शेवटचं टोक, ज्याच्या पलीकडे आता काही प्राप्तव्य नाही. सा काष्ठा सा परागती, असं फक्त परमात्म पद आहे की यद गत्वा न निवर्तन्ते, यम प्राप्य न निवर्तन्ते. ज्याच्या पलीकडे आता काही प्राप्तव्य नाही असं पलीकडचं म्हणजे अविद्या किंवा माया, जगत यांच्याही पलीकडे असणारं, जगतामध्ये ज्याचा समावेश होत नाही अशा पदाला ते प्राप्त झाले. काय साधना केली आणखीन? तीही आपणपे करुणी निर्लेप. निर्लेप म्हणजे शुद्ध, उपाधिरहित. त्यांनी स्वतःला उपाधिरहित केलं. ते तुकोबारांचा अभंग फार गोड आहे बघा. देवतीही बळे धरिला सायासे, करुणिया नाश उपाधीचा. त्या उपाधी 2 प्रकार, कार्य उपाधी, कारण उपाधी. त्यातही पुन्हा 2 प्रकार, वेष्टी कार्य उपाधी, समष्टी कार्य उपाधी. वेष्टी कार्य म्हणजे देह, समष्टी कार्य म्हणजे जगत. पुन्हा कारणाची 2 प्रकारची उपाधी, वेष्टी कारण अविद्या, समष्टी कारण माया. आणि या सगळ्या उपाधीचा त्यांनी नाश केला. त्यांनाच म्हणतात आपणपे करुणी निर्लेप. स्वतःला त्यांनी शुद्ध उपाधिरहित करून घेतलं. प्रपंचाचे घेतले माप. प्रपंचाचं माप घेतलं. प्रपंच म्हणजे काय? पंचमहाभूतांचा विस्तार, त्याला म्हणतात प्रपंच. आणि त्या प्रपंचाचं माप घेतलं, मोजणी केली. विचाराच्या द्वारे प्रपंचाला मोजलं की प्रपंचात नेमकं सार काय आहे. तेव्हा लक्षात आलं प्रपंच असत आहे, जड आहे, दुःख रूप आहे. आणि याच्याही पुढे आत्मा सत, चित, आनंद आहे. यालाच प्रपंचाचं माप घेणं किंवा असं म्हणतात. किंवा प्रपंचाचा विचार केला आणि विचारांते लक्षात आलं, विचारिता निरसले. ते प्रपंच सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी अंशी. विचार केल्यानंतर लक्षात आलं प्रपंच असार आहे, असार. फलकट तो संसार, येथे सार भगवंत. हे प्रपंचाचं माप घेणं आहे. आपण म्हणतो ना, माप घेतलं, मोजणी केली, लक्षात आलं आकार काय आहे, स्वरूप काय आहे. प्रपंचाचं माप घेतलं की लक्षात येतं की प्रपंच असार आहे, मिथ्या आहे, असा त्याने निश्चय केला. मग यानंतर साच म्हणजे खऱ्या, शांतीचेच रूप होणे ठेले. खरी जी शांती आहे ना,
त्या शांतीचं स्वरूप त्यांना प्राप्त झालं. शांत स्वरूपापेक्षा ते आता वेगळे राहिले नाही. मग शांती कशाला म्हणतात? प्रारब्ध प्राप्त सुखदुःख सहन करणं यालाही शांती म्हणतात. किंवा आपल्या जीवनातला प्रतिबंध निवृत्त झाला, ज्या साधनाने तो निवृत्त झाला ते साधनाचा अभिमान सोडणं त्यालाही शांती म्हणतात. ज्या ठिकाणी आता ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय त्रिपुटी नाही, कोणतंही द्वैत राहिलं नाही, असं जे आपण निखळ परमात्मा स्वरूप आहे, तिथे सगळ्या संसाराची शांती होऊन जाते. संसारच राहत नाही, म्हणून त्याला स्वरूप शांती असं म्हणतात. आणि ती खऱ्या अर्थाने शांती आहे. एखादा व्यक्ती जर सकाळी शांत बसला अनुकूलतेमुळं, तर ती खरी शांती नाही. म्हणे का बरं? प्रतिकूलता आली तर बिघडू शकते. पण एक शांती मात्र अशी आहे, जी एकदा मिळाली की परत आपल्यापासून कधीच बाजूला जात नाही. अशा स्वरूपभूत खऱ्या शांतीचं रूप म्हणजे ब्रह्मस्वरूप ते होऊन झाले या साधनेनं, या मार्गाने आले म्हणून. असं अर्जुनाने देवाच्या मुखातून ते ऐकलं. ऐसा योग युक्तीचा उद्देश जेथ बोलिला ऋषिकेश, तेथ अर्जुन सुदंश म्हणून चमत्काराला. ते देखील या कृष्णे जाणीतले, हसोनी पार्थाते म्हणितले. कायपा चित्त उवाईले ये बोली तुझे. देवाने अर्जुनाला प्रश्न विचारला. 60 क्रमांकाच्या ओळीमध्ये, या ओळीपर्यंत भगवंताने काय सांगितलं? योग युक्तीचा उद्देश, योग मार्गाची हातवटी आणि त्या योग मार्गाने प्राप्त होणारं फळ, याचा उद्देश म्हणजे अभिप्राय, हा देवाने कथन केला. पण कथन करणारा कोण आहे? जेथ बोलिला ऋषिकेश, ऋषिकानाम इंद्रियानाम ईशः, त्याला म्हणतात ऋषिकेश. जो सगळ्यांच्या इंद्रियांचं नियमन करतो, इंद्रियांचा स्वामी आहे, त्याला म्हणतात ऋषिकेश. म्हणून तर देवाला प्रश्न करत असताना सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापय मे च्युत, तिथं अच्युत शब्द वापरला आहे बघा. आणि संजय महाराजांनी शब्द काय वापरला? ऋषिकेशम तदा वाक्य मेदमाह महीपते. ऋषिकेश परमात्म्याला ते वाक्य बोलले. तिथं पहिल्या अध्यायामध्ये हा श्लोक शब्द आलेलाच आहे. जो इंद्रियांचा स्वामी नियामक त्याला म्हणतात ऋषिकेश. योग मार्गाचा अभिप्राय जिथं भगवान परमात्मा बोलले ते ऐकल्याबरोबर अर्जुन सुदंश, दंश म्हणजे मर्म, आणि सुदंश म्हणजे चांगल्या प्रकारे ज्याला मर्म कळतं. मर्म कळणाऱ्या व्यक्तीला मार्मिक म्हणतात बरं. किंवा आपण म्हणतो ना, एखाद्याला रस कळतो त्याला आपण काय म्हणतो? रसिक शब्द आहे की नाही आपला. ज्याला तत्व कळतं तो तात्विक, तसं ज्याला मर्म कळतं तो मार्मिक ज्ञाता. म्हणून अर्जुन कोण आहे? सुदंश, चांगल्या प्रकारचा ज्ञाता आहे किंवा मर्म जाणणारा व्यक्ती आहे. वास्तविक भगवंताने सूत्ररूपाने सांगितलं, म्हणजे थोडक्यामध्ये कथन केलं. पण थोडक्यामध्ये कथन केलं तरी सुद्धा ते अर्जुनाला कळालं. याचा अर्थ उत्तम जो श्रोता असतो ना, त्याला फार जास्त सांगावं लागत नाही. थोडं सांगितलं का पुराची वाती उजळलीच होते. उत्तम अधिकारी आहे. फक्त अग्नी स्पर्श होण्याचा अवकाश की लगेच त्याला बोध होतो. दुसरा अधिकारी त्याला थोडासा वेळ लागतो. आणि काही काही अधिकारी असतात सांगणारे शांत होतात, त्याच्यात बदल नाही होत. पण अर्जुनाचं तसं नाही आहे. अर्जुन सुदंश म्हणून चमत्काराला. शाळेमध्ये काही विद्यार्थी असतात बघा, पहिल्या बाकावर बसतात, ते पहिल्याच हुशार असतात. त्यांना फक्त प्रक्रिया सांगितली ना गणिताची, लगे उत्तर तयार असतं. मध्यंतरी बसतात ना, शिक्षकांना त्यांना सांगायला थोडेसे कष्ट पडतात. आणि जे सगळ्यात मागं बसतात तर त्यांनी अनेक शिक्षक असे आलेले आणि गेलेले पाहिलेले असतात. म्हणजे शिक्षकांची बदली होते पण त्यांच्यात काही बदल असे अधिकाराचे प्रकार असतात. तेव्हा आम्ही असे कितीतरी शिक्षक वाट लावले. अर्जुनाचं तसं नाही. अर्जुन सुदंश म्हणून चमत्काराला म्हणजे चमत्कार प्राप्त झाला. मनात आश्चर्य वाटलं, काय योग साधन असेल ही, की या ध्यान योगाने स्वतःला निर्लेप केलं, प्रपंचाचं माप घेतलं आणि मग सत्य शांती
किंवा स्वरूपभूत असणाऱ्या शांतीला ते प्राप्त झाले. ते अर्जुनाला देवाचं वाक्य कळालं. ज्ञानोबांनी शब्द वापरलाय बघा, अर्जुन ज्याचं मन सरळ आहे, आणि सुदंश म्हणजे ज्याला देवाच्या वाक्यातलं मर्म कळतं, त्याला मार्मिक ज्ञाता असं म्हणतात. ते भगवंताचं वाक्य अभिप्राय लगेच लक्षात आला. त्याच्या मनात आश्चर्य वाटलं, जर एवढा महत्वाचा हा भाग असेल मग देवाने सूत्ररूपाने का सांगावा. आपण देवाला विस्ताराने विचारू. कधी कधी एखाद्या वक्त्याला समोरच्या श्रोत्याला याची अपेक्षा आहे की नाही हे जाणण्यासाठी कधी कधी काही वक्ते सूत्ररूपाने सांगतात, सूत्ररूपाने. आणि मग त्यांना कळतं, जर समोरचा व्यक्ती अधिकारी असेल तो विचारेल, आणि जर त्याला वाटलं काही गरज नाही तर मग सांगण्याची गरज नाही. तो म्हणला मग मला अपेक्षाच नाही विचारण्याची, तर मग सांगूही नाही. ना पृष्ठ हा कश्यचित ब्रूयात, विचारल्या वाचून सांगू नये. नच अन्यायेन पृच्छतः, एखादा अन्यायी मार्गाने विचारत असेल तर त्यालाही सांगू नये. मग सांगावं कोणाला, जो विचारणार आहे त्याला सांगावं. न्याय मार्गाने विचारतो त्याला सांगावं. आणि दोन व्यक्ती असे आहे की त्यांना नाही विचारलं तरी सांगावं. आपला पुत्र आणि आपला शिष्य यांनी विचारलं जरी नाही तरी सांगावं, कारण त्यांच्या उद्धाराची जबाबदारी पिता आणि गुरु यांच्यावर आहे. आणि त्यांचं अंतःकरण तेवढं मोठं आहे ना, समर्पित आहे शिष्य, आणि पुत्र तर आपला आत्माच आहे, म्हणून त्यांना सांगावं. अर्जुन सुदंश म्हणून चमत्काराला आता अर्जुनाच्या अंतःकरणात आश्चर्य वाटलं होतं ना, पण अंतरातला भाव कितीही आवरण्याचा प्रयत्न केला तरी तो चेहऱ्यावर प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. यातून देवाचं सर्वज्ञत्व कळतं बरं. ते देवाने ऐकलं, जे तर बोलीला ते कानाने ऐकलं, आणि कानाने ऐकल्याबरोबर अर्जुन सुदंश मार्मिक ज्ञाता आहे. अंतःकरणात आश्चर्य वाटलं चमत्काराला. काय आश्चर्य या साधनेचं, की देहात असताना ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होते. मग तो अंतःकरणातला भाव चेहऱ्यावर प्रगट झाला, आणि नेमकं देवाने ते पाहिलं. ते देखील या कृष्णे जाणी तले. ते देवाने किती वेळ पाहिलं हे मला नाही सांगता येणार, पण ज्ञानोबाने ते पाहिलं हे मात्र नक्की खरं आहे. कारण ज्ञानोबाने म्हणतात नाही तर ते देखील या कृष्णे जाणी तले. आणि ज्या कृष्णाने तो अर्जुनाच्या चेहऱ्यावरचा भाव पाहिला, ज्ञानोबांना का कळालं, कारण ते कृष्ण आणि ज्ञानोबा एकच आहे, दोघं एकच आहेत. म्हणून फक्त इथं संत रूपात आहे, ते भगवंताच्या रूपात आहे. देखील या अर्जुनाचा चेहरा पाहिल्याबरोबर कृष्णे जाणी तरी. खरं देवाला सांगायची गरज नाही, देवाला पाहिल्याबरोबर कळतं. त्याला आपल्या भाषेमध्ये बॉडी लँग्वेज म्हणतात. आपल्या भाषेमध्ये म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये देह बोली. ते काय आपली भाषा नाही, पण सध्याला मग तुम्हाला कळावं म्हणून शब्द वापरला, बॉडी लँग्वेज, देह बोली. ते कळतं बरं चेहऱ्यावर, लगेच कळतं. फक्त चेहरा वाचता आला पाहिजे. आणि ते मग काही काही व्यक्तिमत्वाला कळतं. सर्वात जास्त कोणाला कळतं माहिती आहे की डॉक्टरांना. सर्वात जास्त दररोज हजारो रुग्ण पाहतात ते, हजारो. त्यामुळे चेहरा पाहिला का त्यांना लगेच कळतंय. त्यामुळे जे जे डॉक्टर असतात ना त्यांच्यासमोर खरं खरं सांगितलं पाहिजे. खरं हो, नाही तर मग औषध चुकू शकतं ना. जर खरं नाही सांगितलं तर ते तर खरंच बोलावं लागतं आपल्याला. ते सांगा तिथं का असं डॉक्टर का त्यांच्या त्या कार्यालयात आपण गेलो केबिनमध्ये, ते म्हणतात का घ्या भगवद्गीतेवर हात ठेवा आणि बोला, मैं जो कहूंगा सच कहूंगा, सच के शिवाय कुछ नाही कहूंगा, असं म्हणावं लागतं का. तिथं खरंच सांगावं लागतं. तिथं काही भगवद्गीते शपथ वगैरे काही द्यावं लागत नाही. न्यायालयात द्यावं लागते, कारण न्यायालयातल्या लोकांना माहिती आहे खरं बोलणार नाही म्हणून, आणि बोलतच नसतात खरं. खरं तिथं गीता ठेवायला नाही पाहिजे. गीता ही त्यांना घरी जाऊन शिकवायला पाहिजे. न्यायालयात याची गरजच नाही पडणार. पण ग्रंथ तिथं ठेवला आणि लोक तिथं जाऊन खोटं बोलतात, तो भाग वेगळा सोडून द्या. ते देखील या कृष्णे जाणी तले. देवाने ते जाणलं, पाहिल्याबरोबर जाणलं देवाने. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. मग हासवणी भगवंताने स्मित हास्य केलं, कारण आपण जे सांगितलं ते जर समोरच्या व्यक्तीला कळालं ना, तर याच्यापेक्षा मोठी प्रसन्नता वक्त्याला कोणतीच नसते. अर्थात खऱ्या वक्त्याला, जो खरा वक्ता आहे, ज्याने प्रवचन किंवा कीर्तन अभंगावर कीर्तन केलं, आणि त्याचं कीर्तन जर समोरच्या लोकांना कळालं, आणि ते चेहऱ्यावरून कळतं,
ते काही सुत पाठीमागून 2-3 वाक्यात माईकवर सांगितलंच पाहिजे असं काही त्याचा अर्थ नाही. ते लगेचच्या लगेच कळतं. पण त्या श्रोत्यांना प्रसन्नता मिळाली तर वक्त्याच्या जीवनातली सगळ्यात मोठी उपलब्धी किंवा समाधान असतं. मग अशा वक्त्याला नारळ नाही दिलं तरी चालतं. तर मग हा उत्तम वक्ता आहे. ते हसवणी म्हणजे प्रसन्न होऊन पार्था ते म्हणितले, अर्जुनाला विचारलं. म्हणजे नाही दिलं तरी चालतं, किंबहुना त्या वक्त्यालाच गरज वाटत नाही. जो आनंद झाला ना कीर्तनातला आनंद, त्या आनंदाची बरोबर श्रीफळ काय करणार आहे. आता उपचार करावा लागतो, गाडी असते, प्रवास असतो, त्यालाही मर्यादा आहे ना, तो भाग सोडून द्या. म्हणून पार्था ते म्हणितले, काईपा चित्त उवाईले ये बोली तुझे. हे अर्जुना, तुझे चित्त ये बोली काईपा उवाईले. उवाईले म्हणजे प्रसन्न झालं. या बोलणं ये बोली, मी जे तुला बोलणं कथन केलं, या बोलण्यातून तुझं चित्त काईपा उवाईले, का बरं प्रसन्न झालं किंवा कसं प्रसन्न झालं. वास्तविक चित्त प्रसन्न होतं हे कशामुळं कळतं. चेहऱ्याच्या प्रसन्नतेवरून. बरोबर आहे ना. देवाने कारण काय दिलं, बोली. म्हणजे याचा अर्थ काय, देवाच्या शब्दामुळे अर्जुनाचं मन प्रसन्न झालेलं आहे. शब्द कारण आहे ना. ये बोली म्हणजे या बोलण्यातून, या बोलण्याने तुझे चित्त, तुझं चित्त कसं बरं प्रसन्न झालं. याचा अर्थ अर्जुनाच्या हे पण लक्षात आलं की देवाचा मी शब्द ऐकला, तो माझ्या मनाला आल्हाद देणारा ठरला आणि ती प्रसन्नता माझ्या चेहऱ्यावर प्रगट झाली. मी म्हणलो का देवाला म्हटलो नाही मी, पण देवाला लक्षात आलं. याचा अर्थ देवाला सगळं कळतं. म्हणतो भाव पुढे आहे, तो अर्जुन म्हणे देवो परचित्त लक्षणाचा राव, भला जाणितला जे भावो मानस माझा. देवा, माझं चित्त तुमच्या या शब्दाने प्रसन्न झालं, आनंदित झालं, हे तुम्हाला कळालं. नाहीतर मी म्हणायला पाहिजे होतं, देवा तुमचे शब्द ऐकून मला लय आनंद वाटला, असं मी म्हणायला पाहिजे होतं. पण मी म्हटलो का, म्हटलो नाही. पण तुमच्या शब्दाने माझं चित्त प्रसन्न झालं हे तुम्हाला कळालं. तुम्हाला काय कळालं, माझं मन कळालं. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला दुसऱ्याचं मन कळतं. भगवान म्हणाले दुसऱ्याचं, अरे सगळ्यांचंच कळतं. आणि तेच मग अर्जुन म्हणतात, तव अर्जुन म्हणे देवो, देवाला म्हणतात देवो आपण कसे आहात. पर म्हणजे दुसऱ्याचं, चित्त म्हणजे मन, आणि लक्षण म्हणजे खुणा. दुसऱ्याच्या चित्ताचे खुण, लक्षण हे सगळं आपल्याला कळतं. दुसऱ्याच्या मनाचा अभिप्राय देवाला लगेच कळतो. आणि आश्चर्य असं आहे, न सांगता कळतो. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. फक्त शब्दातून आपल्याला देवाला अभिप्राय करावा लागतो, नाहीतर देवाला शब्दाने सुद्धा सांगण्याची गरज नाही. आणि जर शब्दाने सांगावं लागत असेल तर देवाला सर्वज्ञ असं म्हणता येत नाही. तो सगळ्यांच्या मनात बसून जाणतोय, म्हणून त्याला सर्वज्ञ असं म्हणतात. सर्वज्ञ म्हणून आपण बाकी व्यवहारातल्या लोकांना फसवू शकतो. फसवावं असं काही कारण नाहीये, पण व्यवहारामध्ये लोक फसवतात म्हणून हा शब्द वापरला. पण दोन व्यक्तिमत्वाला आपण कधीच फसवू शकत नाही, एक संत आणि दुसरा भगवंत. कारण देवाला सर्वांचं कळतं, त्याला सर्वज्ञ म्हणतात. पण संत तर असे आहे की त्यांना देवाच्याही मनातलं कळतं. देवाचे मनोगत तो दाविता हास्य मूर्त. ज्ञानोबाऱ्यात म्हणजे भगवान श्रीकृष्णाला सगळ्यांच्या मनातलं कळतं, आणि त्या श्रीकृष्णाच्या मनातलं ज्ञानोबाऱ्यांना कळतं. म्हणून आपण ज्ञानोबाऱ्यांच्या समोर मोकळ्या मनाने गेलं पाहिजे, कोणत्याही प्रकारचा मनामध्ये भाव न ठेवता. अगदी अजान बालक आहे, आपल्या मनात जेही काही आलं असेल ज्ञानोबाऱ्यांना सांगून टाकायचं, म्हणजे आपल्या मनात भार राहत नाही. मनोगत जाणतात ज्ञानोबाऱ्या. तव अर्जुन म्हणे देवो परचित्त लक्षणाचा रावो, दुसऱ्याच्या मनातला अभिप्राय कळतो. याच्या बाबतीत तुम्ही राजे आहात, राजे. काही लोकांना थोडं कळतं बरं. सिद्धी आहे एक प्रकारच्या, दुसऱ्याच्या मनातलं कळणं या सिद्धी आहे, भागवतामध्ये आलेलं आहे. आणि ज्याला सिद्धी मिळाली ना थोडीशीच असते, बापरे बाप. आपल्या 7 दिवसात जेवढी गर्दी होत नाही सप्ताहात, तेवढी त्यांच्याकडे एका दिवसात होती. थोडंच मनातलं कळतं त्यांना.
सिद्धी एक प्रकारची, आणि त्या सिद्धी मग सिद्धीला आवी पिशे, सगळे लोक त्याच्या मागं जातात. सिद्धी आली की प्रसिद्धी आलीच. हे मोठे मोठे श्रीमंत लोक त्यांचे शिष्य होतात. मग आमच्या बाबांना सगळं कळतं, सगळं सगळं. आम्ही तर त्यांच्या आश्रमात पाऊल ठेवला की बाबा म्हणाले तू याच्यासाठी आला आहे, बरोबर आहे, बाबाही संसारी तूही संसारी, असं कळतं ना, सिद्धी द्या. पण देवा तो मात्र परचित्त लक्षणांचा राहू, सगळ्यांच्या मनातला अभिप्राय ज्याला कळतो त्याच्यातला तो राजा आहे. भला जाणीतला जी भाऊ मानस माझा, देवा आपण माझा मानस भाऊ जाणीतला, माझ्या मनातला भाव अभिप्राय हा तुम्हाला चांगला कळाला. मग काय अभिप्राय आहे की देवा ही साधना करून जे देहात असताना ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाली ती साधना आपण सूत्ररूपाने न सांगता विस्ताराने सांगावं असा माझा मनातला भाव आहे. किंवा ही साधना ऐकल्यानंतर माझं मन प्रसन्न झालं, हा माझ्या मनातला भाव तुम्ही चांगल्या प्रकारे जाणला. भला जाणी त्याला, कारण जाणण्यामध्ये आपण चांगलेच तरबेज आहात, जाणलं हे आपण. म्हणून देवा म्या जे काही विवरोनी पुसावे ते आधीची जाणीतले देवे, तरी बोलिले त्याचे सांगावे विवळ करोनी, हा माझ्या मनातला भाव आहे. म्या जे काही विवरोनी पुसावे, पुसावे विचारावे, विवरोनी म्हणजे विचार करून, माझ्या मनामध्ये विचार करून मी तुम्हाला जो प्रश्न विचारावा तो प्रश्न विचारण्याच्या अगोदरच माधीची जाणीतले देवे, म्हणजे मी शब्दाने सांगावं याची तुम्हाला आवश्यकता नाही, शब्दानंतर आहे, मनात अगोदर आहे. आणि जे मनातला अगोदरच आहे ते जाणीतले देवे, ते तुम्ही अगोदर जाणलं आहे. पण तरी सुद्धा प्रार्थना आहे, तरी बोलिले जी साधना मागे सूत्ररूपाने सांगितली त्याची सांगावे. पण कसं? सूत्ररूपाने सांगू नका, थोडक्यात सांगू नका, विवळ करोनी. विवळ म्हणजे विस्ताराने स्पष्ट करून सांगा. हा ध्यान मार्ग, योग मार्ग विस्ताराने सांगा. आता योग शब्द सगळीकडे येतो बरं. कर्मयोग, भक्ती योग, अष्टांग योग, ज्ञानयोग. मग प्रकरण जे असेल आणि प्रसंग जो असेल त्यानुसार ते योग शब्दाचा अर्थ घ्यायचा. कर्माचा प्रसंग असेल तर कर्मयोग, ज्ञानाचा असेल तर मग योग ज्ञानयोग. आता अष्टांग योगाचा मार्ग आहे म्हणून योग शब्दाचा अर्थ घ्यायचा अष्टांग योग. तोच मार्ग विस्ताराने सांगावा. एरवी जर विचार केला देवा तर एरवी तरी अवधारा, जो दाविला तुम्ही अनुसारा, तो पहुण्याहुनी पाय उतारा सोहपा जैसा, तैसा सांख्याहुनी प्रांजळा, आम्हासारखी अबळा, येत आथी काही परी काळा, तो साहो एवर, म्हणून एक वेळ देवा तोची पडताळा घ्यावा, विस्तारेल तरी सांगावा साध्यंतची. या 3 असणाऱ्या ओव्यामध्ये प्रार्थना केली आहे. एरवी दुसऱ्या बाजूने विचार करून पाहिला तर अवधारा, प्रभू ऐका बरं, जो दाविला तुम्ही अनुसारा, अनुसारा म्हणजे मार्ग, जो मार्ग तुम्ही मला कथन केला आहे तो सोपा आहे. पण कशापेक्षा सोपा आहे? ज्याप्रमाणे सांख्य म्हणजे ज्ञान मार्ग, तो ज्ञान मार्गापेक्षा सोपा आहे, सोपा. पण ज्ञान मार्गाची आणि ध्यान योग मार्गाची तुलना करतात. पण ती तुलना करत असताना कसा सोपा आहे? ज्याप्रमाणे पोहण्याहुनी पाय उतारा सोपा जैसा. नदीमध्ये एखादा व्यक्ती पलीकडे जात असेल तर तो पोहून जातो, आणि कधी कधी नदीमध्ये असा एक उताराचा मार्ग असतो जिथं पाणी असतं, पण तरी सुद्धा उतार मार्ग असल्यामुळे त्या पाण्यातून चालत चालत जाता येतं आपल्याला. जर आपण समुद्राच्या जवळ गेलो तर समुद्र अथांग असतो, सपाट जमीन पण असते, त्या जमिनीतून आपल्याला चालतही जाता येतं. नदीत तसं नसतं. नदीच्या काठावर थोडं उतरलं की लगेच खड्डा येतो. समुद्राच्या काठावर तसं नाही, बऱ्याच प्रचंड प्रमाणामध्ये आपण चालत जाऊ शकतो. मी ते दिव्या आगारला आणि जगन्नाथपुरीला समुद्र पाहिला. मग त्याला लोकांना विचारलं का बा आता ही वाळू जी आहे ना, रेती, हे किती मार्गापर्यंत? त्याने असं 2-4 किलोमीटर असंच आहे सपाट, फक्त पाण्याची पातळी वाढत जाते, तिथं काही खड्डा वगैरे एकदम नाहीये, चालत जाऊ शकता आपण. थोडक्यात नदीच्या काठावर असा एखादा पाय उतार असतो, आपल्या पायाने तो उतार मार्ग चालून जातो.
पण तो पोहण्यापेक्षा सोपा आहे. का पोहण्यात कपडे भिजतात, दम लागतो, सगळ्याला पोहता येत नाही. जसं पोहण्याहुनी म्हणजे पोहण्यापेक्षा पाय उतार जसा सोपा असतो, तैसा सांख्याहुनी प्रांजळा. सांख्य म्हणजे ज्ञानमार्ग. यांना ज्ञानमार्गात विवेक, वैराग्य, समाधी, षटकं, मुमुक्षुत्व ही सगळी साधन सामुग्री लागते. आणि सांख्य मार्गापेक्षा प्रांजळा सोपा मार्ग आहे. त्यातही पुन्हा आम्हासारखी आबळा, आमच्यासारखे दुर्बळ अधिकारी आहे. एकतर अधिकारी दुर्बळ, त्यापेक्षा योग ज्ञान मार्ग कठीण असणाऱ्या ज्ञानमार्गापेक्षा आमच्यासारख्या अबळांना हा मार्ग सोपा वाटतोय, सोपा. त्यामुळे हा मार्ग सांगावा. पण मग प्रभू असं म्हणतील, अर्जुना, अरे ज्ञान मार्गाने फळ लवकर मिळतं, ध्यान मार्गाने फळ उशिरा मिळतं. तर भक्तराज अर्जुन म्हणतात, येथ आथी काही परी काळा देवा, काही काळा आथी परी, परी म्हणजे परंतु, काही काळाने जरी फळ मिळत असेल ध्यान मार्गाने, तर तो साहोये वर, तो आनंदाने आम्ही तो प्रतीक्षा वेळ सहन करू. भगवान म्हणतील, अरे अर्जुना, ज्ञान मार्ग आणि ध्यान मार्ग दोन आहे. म्हणजे योग मार्ग, अष्टांग योग मार्ग. अष्टांग योगाने गेला की उशिरा फळ मिळतं, ज्ञान योगाने लवकर मिळतं. बरोबर आहे प्रभू, पण ज्ञान मार्गापेक्षा सोपा आहे. आमच्यासारख्या दुर्बळाला सोपा असेल, वेळ लागला तरी चालेल, तो वेळ आम्ही आनंदाने सहन करू. म्हणून एक वेळ देवा तोची पडताळा घ्यावा. म्हणून देवा, एक वेळ पुन्हा एकदा तोच पडताळा, तोच अनुभव घ्यावा, शब्दाने प्रतिपादन करावा, किंवा आम्हाला तो अनुभव तुम्ही द्यावा. विस्तारेल तरी सांगावा साध्यंतची. स आदि अंत. आदि म्हणजे प्रारंभ, अंत म्हणजे शेवट. प्रारंभ आणि शेवटासहित त्याला म्हणतात साध्यंत. स म्हणजे सहित, आदि आणि अंत सगळ्यांची संधी झाली की शब्द तयार होतो साध्यंत. म्हणून साध्यंत म्हणजे प्रारंभापासून शेवटापर्यंत या योग मार्गाचा विस्तार जरी झाला, विस्तारेल तरी पण आपण सांगावा. आणि ही प्रार्थना ऐकल्याबरोबर भगवान म्हणतात, तुला जर हा योग मार्ग चांगला वाटत असेल आणि विस्ताराने ऐकण्याची इच्छा असेल तर मी नक्की सांगणार, पण ते आज नाही, ते उद्या सांगणार. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.